हॉटेलसारखे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवताना या 2 टिप लक्षात घेतल्या की फ्रेंच फ्राईज एकदम छान होतात. तर रामकृष्ण हरी. चला पाहू मग कसं बनवायचं. सर्वात पहिले आपल्याला स्वच्छ पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे आहेत. सर्व बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यावरचे सालटे काढायचे आहेत आपल्याला. सालटे काढून झाल्यानंतर परत एकदा त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे लांब आणि मध्यम जाडीचे तुकडे करायचे आहेत, म्हणजेच फ्रेंच फ्राईजचा आकार द्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कापून घ्या. सर्व बटाटे कापून झाल्यानंतर त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कढईमध्ये पाणी आणि बटाट्याचे काप तयार केलेले टाकायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. जर तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर बटाटे 3-4 मिनटं शिजून द्यायचे आहेत. या ठिकाणी माझे बटाटे जास्त शिजल्यामुळे थोडेसे तुटलेले आहेत. तुम्ही फक्त 50-60% शिजून घ्या, त्यामुळे बटाटे एकदम चांगले होतील आणि तुटणार नाहीत. ही चूक तुम्ही करू नका. बटाट्याचे काप काढल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि सर्व बटाट्याच्या कापाला कोटिंग करून घ्यायचे आहे. नंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते सर्व फ्रेंच फ्राईज म्हणजेच बटाट्याचे काप सर्व टाकून घ्यायचे. एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये पेरी पेरी मसाला आणि जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर ते टाकून मस्त कोटिंग करून घ्यायचं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज आपण घरी बनवू शकता. मग तुम्ही कधी बनवणार आहे घरी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खा प्या आणि एन्जॉय करा. थँक्यू.